इंद्रायणीचं पसायदान 14 जानेवारी नामगजराच्या भूमीतला नामविस्तार. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक किमया संतोष मुळावकर. तो प्रश्न होता मातीला मातीचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता ममतेला ममतेचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता समतेला समतेचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता बंधुतेला बंधुतेचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता त्यागाला त्यागाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता जगाला जगाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता विश्वाला विश्वाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता अनंताला अनंताचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता निळाईला निळाईचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता आभाळाला आभाळाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता विद्युल्यतेला विद्युल्यतेचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता गर्जनेला गर्जनेचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता पावसाला पावसाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता पावसातल्या संगीताला पावसातल्या संगीताचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता मृदगंधाला मृदगंधाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता कवितेला कवितेचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता सागराला सागराचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता अथांगतेला अथांगतेचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता खोलीला खोलीचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता हिमालयाला हिमालयाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता उंचीला उंचीचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता सागरातल्या आकाशाला सागरातल्या आकाशाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता आकाशातल्या सागराला आकाशातल्या सागराचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता गाजाला गाजाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता महासूर्याला महासूर्याचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता प्रकाशाला प्रकाशाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता चांदण्याला चांदण्याचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता झाडाला झाडाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता सावलीला सावलीचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता चळवळीला चळवळीचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता संघर्षाला संघर्षाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता जागराला जागराचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता क्रांतीला क्रांतीचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता मानवाच्या मुक्तीला मानवाच्या मुक्तीचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता शक्तीला शक्तीचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता तेजाला तेजाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता परिवर्तनाला परिवर्तनाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता गतीला गतीचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता प्रगतीला प्रगतीचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता श्रमाला श्रमाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता घामाला घामाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता कष्टाला कष्टाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता भाकरीला भाकरीचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता पोलादाला पोलादाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता अस्मितेला अस्मितेचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता सुगंधाला सुगंधाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता अक्षराला अक्षराचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता शब्दाला शब्दाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता विद्येला विद्येचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता ज्ञानाला ज्ञानाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता विज्ञानाला विज्ञानाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता मानसाला मानसाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता भीमाला भीमाचं नाव देण्याचा. तो प्रश्न होता वात्सल्याला वात्सल्याचं नाव देण्याचा. तो प्रश्न आता सुटला आहे. दिनांक 14 जानेवारी 1994 मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार झाला आहे. नामगजराच्या भूमीत आता नामविस्ताराचा सोहळा आनंदानं साजरा होत आहे.